नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत थाळी क्रमांक 11. रेसिपी सुरू करण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बाजूला असलेली बेल आयकन क्लिक करा. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी जे वाटाणे आहेत ते छान उकडून घेतलेले आहेत आणि इथं जे बटाटे आहेत 3 मोठे ते सुद्धा मी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. वाटाणे तुमच्याकडे फ्रोझन जर असल्यास तुम्ही फ्रोझन वाटाण्यांचाही वापर इथे करू शकता. तर आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहे आणि तेल छान कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र टाकायचं. तुम्हाला हिंग जर आवडत असल्यास तुम्ही हिंगाचाही वापर इथे करू शकता. यामध्ये मी मोहरी घातलेली आहे आणि मोहरी आपल्याला छान अशी फुटू द्यायची आहे. मोहरीनंतर आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरंसुद्धा छान असं फुलल्यानंतर त्यामध्ये आपण इतर साहित्य घालून घेऊया. आता इथे बघा मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो छान असा बारीक कापून घेतलेला आहे. टोमॅटो छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये टोमॅटो छान असा परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कोरडे मसालेसुद्धा घालून घेणार आहोत. त्याआधी टोमॅटो आपण 2 ते 3 मिनटं छान असा शिजवून घेणार आहोत. कारण टोमॅटो छान शिजल्यामुळे त्याचा फ्लेवर भाजीला खूप छान येतो. आता इथे बघा मी आलं जे छान असे तुकडे त्याचे करून घेतलेले आहेत आणि लसूण तोसुद्धा मी छान असा जाडसर कुटून घेतलेला आहे. तोही आपण यामध्ये घालायचा आहे. आलं लसूण छान असं तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आलं लसूण भाजल्यानंतर परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि टोमॅटो छान असा शिजवून घेतल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहेत. टोमॅटो जितका छान शिजला जाईल तितकी भाजीला चव छान येणार आहे. लहान पाव चमचा एवढी हळद, त्यानंतर पोहे खाण्याचा अर्धा चमचा एवढी धनेपूड आणि गरम मसालासुद्धा पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी यामध्ये घातलेला आहे. आता आपण त्यामध्ये लाल तिखट ते सुद्धा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता हे कोरडे मसाले जे आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा आपला बऱ्यापैकी आता शिजलेला आहे. यामध्ये आपण कसुरी मेथी घालायची आहे या तेलामध्ये आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे तीसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे. कोथिंबीर आणि कसुरी मेथीसुद्धा तेलामध्ये छान झाल्यानंतर इथे मी घालणार आहे यामध्ये घरी तयार केलेलं दही. छान 1 वाटी दही आपल्याला इथे घालायचं आहे. फक्त दही हे आंबट नसावं जास्त. आणि छान आता हे दही आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही आधी दही छान असं घोटून घेतलं तरीही चालेल किंवा नाही घेतलं तरीही चालेल. आता हे छान दही घातल्यानंतर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनटं, कारण दही हे फुटणार नाही त्यासाठी. आता त्यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपला जो मसाला आहे त्यातील तेल छान प्रकारे वेगळं झालेलं आहे. आणि आता यामध्ये आपण जे वाटाणे आणि जे बटाटे शिजवून घेतलेले होते ते घालणार आहोत. तर त्याआधी मी इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं 1 चमचा पोहे खाण्याचं एवढं बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पीठ हे कच्चंच वापरायचं आहे आणि बेसन पीठ आपण जे यामध्ये घालतो त्या बेसन पिठामुळे एक भाजीला छान घट्टपणा आणि चवसुद्धा छान येते. कारण हलवाईवालेसुद्धा ही ट्रिक वापरतात. तर तुम्ही यामध्ये बेसन पीठ जरूर घाला. आता हा तयार झालेला जो मसाला आहे तो पाहू शकता तुम्ही. तेल आणि रंगसुद्धा किती छान या मसाल्याला आलेला आहे. बटाट्याचे छान असे काप करून घ्यायचे आणि काप केलेले बटाटेसुद्धा आणि वाटाणे दोन्हीही यामध्ये आपल्याला घालायचे आहेत. बटाटे आपल्याला 70 ते 80% आधी आपण उकडून घेतलेले आहेत. कारण आता आपण ते बटाटे यामध्ये थोडे शिजवून घेणार आहोत आणि वाटाणेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत. आता चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण छान हे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता हे अशा पद्धतीचं भाजीचं जो मसाला आहे तो सध्या घट्टच आहे. तर आपण त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालणार आहोत. भाजी अतिशय पातळसुद्धा आपल्याला ही करायची नाही. चपातीबरोबर खाता येईल इतपतच आपल्याला ही भाजी पातळ करायची आहे. आता हे छान पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपण हे बटाटेही आपल्याला शिजवायचे आहेत, कारण आपण हे 70 ते 80%च बटाटे शिजवलेले आहेत. इथे मी आता 1 कपा एवढं पाणी यामध्ये घालणार आहे आणि पाणी गरम इथं मी वापरलेलं आहे. पाणी आपल्याला नेहमीप्रमाणे भाजीसाठी गरमच वापरायचं आहे.
पहा आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि बटाट्यामध्ये टोमॅटो छान प्रकारे शिजल्या गेल्यामुळे ते जास्त असे स्मॅश झाल्यासारखे झालेले आहेत, पाहू शकता. आता भाजीवर झाकण ठेवून एक वाफसुद्धा काढून घेतलेली आहे. बटाटे आता आपल्याला 5 ते 7 मिनटं एवढे शिजवायचे आहेत. परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की मसाले सगळीकडे छान असे लागले पाहिजे. परत एकदा झाकण ठेवून मी वाफ काढून भाजी शिजवून घेतलेली आहे. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर बघा इथे हे मूग घेतलेले आहेत. मूग आपल्याला भिजत घालायचे नाहीत. हे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. 2 शिट्या काढून घ्यायच्या आणि हे मूग आपल्याला असे शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्या 2 वाटीसाठी आपल्याला 1 ग्लास मी पाणी इथं वापरलेलं आहे. आता मुगाच्या आपण जी भाजी आहे ती फोडणीची तयारी करणार आहोत. तर एका भांड्यात तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा व मोहरी घातलेले आहे. छान फुलल्यानंतर जिरा मोहरी आपण त्यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा व टोमॅटो घालणार आहोत. इथं एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा मी वापरलेला आहे. कांदा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण भाजणार आहोत. कांदा लवकर होण्यासाठी तुम्ही इथं अर्धा चमचा मिठाचाही वापर करू शकता, त्यामुळेही कांदा लवकर भाजला जातो. कांदा बारीक कापल्यामुळे लगेचच आपला सोनेरी रंगाचा होईल. आता थोडा कांदा रंग बदलल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण आणि आलं छान असं बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत, कारण तुकड्यांची चव भाजीला खूप छान येते. किंवा तुम्ही जाडसर ठेचून घेतलं तरीही चालेल. आता छान असं लसूण आणि आलं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक असा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि तेलामध्ये टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण त्यावर 5 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून. तर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांदा व टोमॅटो छान शिजल्या गेलेले आहेत. आता छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत. इथं फार काही कोरड्या मसाल्यांचा मी वापर केलेला नाही. अगदी बेसिक असेच मसाले मी इथं वापरणार आहे. लहान पाव चमचा एवढी हळद, लहान चमचा एवढीच मी धनेपूड आणि लहान 1 चमचा एवढीच मी गरम मसाला वापरलेला आहे. तिखट नेहमीप्रमाणेच तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. मी इथं लहान 1 चमचाभर तिखट वापरलेलं आहे. आता छान हे कोरडे मसाले तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मसाले तेलामध्ये छान असे भाजून घेतल्यानंतर तुम्ही जे शिजवून घेतलेले मूग आहेत ते मूग आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं हे मिक्स करून आपल्याला यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे. छान अशी ही भाजी पूर्ण मिक्स करा. चपातीबरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी खाण्यासाठी अगदी म्हणजे अशी एकदम चवदार अशी भाजी ही तयार होते. तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्येही भाजी देऊ शकता. आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि कोथिंबीरसुद्धा बारीक कापून घेतलेली आहे ती पण मी घातलेली आहे. आता हे परत एकदा आपण छान असं मिक्स करणार आहोत, कारण जे मसाले आहेत ते सगळीकडे लागायला पाहिजे. आणि मूग हे शिजवताना छान असे शिजवून घ्या, कारण त्या मूग जे छान असे शिजले जातील त्यामुळे भाजीला छान असा घट्टपणा येतो. तर बघा आता आपण यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालणार आहोत. तर आता यामध्ये मी 1 कप एवढं पाणी घातलेलं आहे, किंवा तुम्हाला जर थोडी पातळ भाजी हवी असल्यास तुम्ही थोडं प्रमाण यामध्ये वाढवू पण शकता पाण्याचं. आता पाणी इथे आपण गरमच वापरलेलं होतं. आता फक्त 2 ते 3 मिनिटाची आपण एक वाफ काढून घेणार आहोत, कारण मूग शिजलेले असल्यामुळे आपल्याला ही भाजी फार काही शिजवावी लागणार नाही. तर बघा अशा पद्धतीने ही मुगाची भाजी आपली तयार झालेली आहे. चला तर आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर आता इथे बघा आपण जी दुसरी रेसिपीसाठी मी कैरी शिजवून घेतलेली आहे. तर आपण या कैरीचं पन्हं करणार आहोत. तर ही कैरी छान कुकरमध्ये मी 1 ते 2 शिट्या काढून घ्यायच्या आणि आता बघा शिजलेली कैरी मी ही थंडसुद्धा करून घेतलेली आहे. तर वरची ही साल आहे ही हाताने अशा प्रकारे वेगळी केल्यानंतर त्याचा जो गर निघतो तो मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. ही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. आणि आता त्यामध्येच आपण गूळसुद्धा टाकणार आहोत. तुम्ही गोड कितपत खातात त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही गूळ यामध्ये वापरा. आता गूळ टाकल्यानंतर त्यामध्येच मी थंड असं पाणी टाकणार आहे. थंड पाण्याचा तुम्ही इथे वापर करा. आता आपण इथं थंड पाणी घातल्यानंतर त्यामध्ये मी अगदी चुटकीभर एवढं लाल तिखट, 1 चमचाभर एवढं त्यामध्ये आपल्याला मीठ वापरायचं आहे. साधं मीठ आणि काळं मीठसुद्धा मी 1 चमचा वापरलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर एवढा चाट मसाला
आणि जो पुदिना पावडर आहे मी तयार करून घेतलेली ती 1 चमचा घातलेली आहे आणि मिक्सरमध्ये छान फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण जे मिश्रण आहे ते तयार होणार आहे. आणि तुम्ही आता यामध्ये पाहू शकता हे सध्या हे घट्ट आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. तर पाणी थंडच आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला जर आवडत असल्यास तुम्ही यावर तेलाचा तडकासुद्धा देऊ शकता किंवा असंही पिलं तरी चालेल. चला तर आता आपली ही रेसिपीसुद्धा तयार झालेली आहे. चला आता आपण ताट वाढायला घेऊ. तर अशा प्रकारे आपली ही आजची थाळी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आता आपण पुन्हा अशाच एका नवीन थाळीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.